नमस्कार, मी गौरव दिलीप पाटील। 2 दिवस झाले महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचे चांगलेच उदाहरण आलेले आहेत। सगळ्यांचे पैसे सुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पण अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा एक गैरसमज झालेला आहे। आता हे महिलांच्या खात्यात 3000 रुपये गेल्यामुळे आपली सत्ता पक्की, त्यांना असं वाटत आहे ते गावोगावी जाऊन यावर्षी गुलाल आपलाच अशा घोषणाही देत आहेत। एकनाथ शिंदे तर एवढे सुद्धा म्हणाले की यावर्षी तुम्हाला 1500 रुपये मिळाले, पुढे जाऊन 2,500 होऊ शकतात, त्याच्यानंतर 2,500 होऊ शकतात, अशा त्यांनी खूप हे घालय। पण त्यांना एक सांगतो, महाराष्ट्रात जर तुम्हाला सरकार आणायचं असेल तर कर्जमाफीशिवाय पर्याय नाही। तुम्ही सगळ्यांना देतायत, लाडक्या बहिणीला देतायत, लाडक्या भावाला देतायत, तरुणांसाठी योजना आणतायत, पण शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी कधी करणार हा खूप मोठा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा पडलेला आहे। आता इतकं सगळं होऊ नये, महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी याच्यावर एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री कोणीही बोलायला तयार नाही। आपले कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयात 340 कोटींचा घोळ आहे आणि याच्यात वरतून BSc ॲग्री आणि MSc ॲग्री झालेले पोरं यांच्यासाठी आता नुकतीच सगळ्या विद्यापीठांनी पदभरती काढली आहे, त्याच्यातही या माणसाचा डोळा आहे। त्यातही कुलगुरू आणि यांच्यात वाद झालेला आहे। कुलगुरूचं म्हणणं आहे जे सगळ्याचे पद आहेत ते सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून भरावे, पण धनंजय मुंडे म्हणतात नाही, आपल्याला ते पदोन्नतीच्या याच्यातून भरायचे आहेत। तर का मालपाणी मिळावं म्हणून एका पदासाठी 15 ते 20 लाख रुपये घेण्याची यांची लालच तरी यावेळी वक्तव्य दिसत आहे। यांना जर शेतकरी कर्जमाफीचं विचारलं तर हे सांगतात शेतकरी कर्जमाफीची कोणतीही माहिती सहकार आयुक्ताकडून आमच्याकडे आलेली नाही। अरे तुमचं काही काम नाही काय, तुम्हाला तिथं कशाला बसवलंय? यावेळेस सरकारचा खूप मोठा संभ्रम झालेला आहे की MP मधल्यासारखं आपणही महाराष्ट्रात यावेळेस खूप मोठ्या सीटांनी निवडून येऊ। आणि MP मध्ये सुद्धा मागच्या वेळेस तसंच झालं। MP मध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली व पूर्णपणे त्यांच्याच सीटा तिथं आल्या। पण तुम्हाला हेही सांगतो, शेतकऱ्यामुळेच जे बहुमताने येणारं सरकार, केंद्रात जे सरकार बहुमताने येणार होतं तेच यावेळेस अल्पमताने आलं, हेही तुम्ही तेवढेच लक्षात ठेवा। शेतकरी या जगाचा पोशिंदा आहे, त्याला रुसवून चालणार नाही। तुम्ही सगळ्यांना देताय ना, मग त्याच्या सुद्धा कर्जमाफी करा ना। आणि महाराष्ट्रातल्या रणरागिण्या एवढ्या काही सोप्या नाहीत की ज्या तुमच्या 3000 रुपयाला भून पडून त्या तुम्हाला मतदान करतील, त्या ह्या विसरणार नाहीत। आणि जर बाकीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आता नुकतंच कितीतरी 50 ते 75% सोयाबीन तेल आयात केलेलं आहे, त्याच्यामुळे सोयाबीनचा भाव हा 100% पडणार। आणि आता सरकार 5000 रुपये 4890 रुपये हमीभाव सांगताय, पण जर तेच जर 4300 रुपये जर गेलं तर ते 500 ते 600 रुपये तुम्ही शेतकऱ्याच्या खात्यात जमा करणार का, हाही खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे। सांगायचं एवढंच की सगळ्यांना सगळं दिसतंय, लाडकी बहीण दिसते, लाडका भाऊ दिसतोय, तरुण दिसतोय, पण हा माझा शेतकरी राजा कोणालाच दिसत नाहीये। केंद्राचा बजेट असो का राज्याचा बजेट असो, केंद्राचा बजेट जरी असला त्यातली 74% रक्कम मनरेगा आणि असल्या या गोष्टींसाठी समाप्त होते, उरलेल्या 16-28% शेतकऱ्यासाठी उरतो। म्हणून शेतकरी आज किती सरकार आले, किती गेले, पण शेतकरी मात्र काही समृद्ध होत नाही। हा, मी काही कोणत्या पक्षाचा नाहीये, मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे। तसं म्हणायला गेलं तर या सरकारचे चांगले कामही आहेत। चांगलं कामं म्हणायचे म्हटले तर 5 वर्ष आधीचंही सगळं माफ आणि याच्या पुढचं 5 वर्षाचंही नंतर माफ, वीज बिल माफ, ही एक चांगली घोषणा सरकारने केली आहे, त्याचा GRही चांगला आहे। पण शेतकरीचं कर्जमाफी म्हटल्यावर कोणताही सरकारी अधिकारी व कोणी काही बोलत नाहीये। शेतकरी कर्जमाफी ही काळाची गरज आहे, आम्ही काही भीक मागत नाहीये। शेतकरी कर्जमाफी करा, नाहीतर भावाला तरी चांगला हमीभाव द्या, हाच मोठा प्रश्न शेतकरी मागतोय। आणि शेतकरी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी MRP वर विकायला चालू करेल ना, त्या दिवशी तुमच्या या कर्जमाफीची, या अनुदानाची या शेतकऱ्याला गरज पडणार नाही, हे मात्र नक्की। पण या MRP पासून रोखायला फक्त तुम्हीच त्याला पाठबळ द्यायला हवं, एवढं तरी सरकारने करायला हवं। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। गळ्यामंदी गाणं